जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार मंडळी, मी रोहित बापट. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. श्री समर्थ रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक यातील प्रत्येक श्लोकाचा मला समजलेला अर्थ सोप्या मराठीमध्ये या शृंखलेत आता आपण पाहूया. श्लोक क्रमांक 191 आणि 192. पाहूया श्लोक क्रमांक 191. देहे बुद्धीचा निश्चयो जाटळेना, तया ज्ञान कल्पांत काळी कळेना, परब्रह्म ते मीपणे या कळेना, मनी शून्य अज्ञान हे मावळेना. मित्रांनो, या श्लोकामध्ये समर्थ रामदास स्वामींनी देहबुद्धी आणि त्याचा परिणाम आणि मीपणा जो आहे तो परमेश्वर प्राप्तीमध्ये, मोक्ष प्राप्तीमध्ये आणि आपल्या ध्येय प्राप्तीमध्ये कसा आडवा येतो, कसा आड येतो त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. तर पहिली पंक्ती बघूयात की देहबुद्धीचा निश्चयो ज्या टळेना. देहबुद्धीचा निश्चय ज्यांना टळलेला नाही, हे जे दुर्दैवी माणसं आहेत की ज्यांना देहबुद्धी जी आहे त्याच्यातून मुक्तता मिळत नाहीये. देहबुद्धी आपण मागच्याही श्लोकांमध्ये पाहिलेलं आहे की देहबुद्धीचा अर्थ काय, तर देहाची असलेली एक प्रकारची अतीव जाणीव म्हणजे देहबुद्धी. म्हणजे जे शरीर आहे, नश्वर जे आहे, त्यालाच आपण संपूर्ण सत्य मानायला लागलो, त्याला जर आपण अमर मानायला लागलो, तर जी एक प्रकारची भावना मनात निर्माण होईल की देह महत्वाचा आहे, दैहिक गोष्टी महत्वाच्या आहेत, त्याचबरोबर हा जो देह आहे हाच परमसत्य आहे, याच्या पलीकडे काहीही नाही. हा जेव्हा मनात विचार येतो तेव्हा देहबुद्धीची लागण झालेली आहे असं आपण समजायचं. आणि त्यांनी होतं काय, तर त्यांनी तुमचे इंद्रिय जी आहेत, इंद्रिय जय ज्याला आपण म्हणतो, तो होत नाही. भगवद्गीतेमध्ये आणि बऱ्याचशा ग्रंथांमध्ये, म्हणजे फक्त भगवद्गीताच असं नाही तर उपनिषद आणि अनेक ग्रंथांमध्ये ज्यांना आपण सनातन ग्रंथ मानतो त्यांच्यामध्ये इंद्रिय जय नावाची एक संकल्पना आहे. इंद्रिय जयचा अर्थ एवढाच आहे की तुमची इंद्रिय जी आहेत ती तुम्हाला काही काही गोष्टींची जाणीव करून देतात, आणि जेव्हा जाणीव होते तेव्हा ती गोष्ट आपल्याकडे असावी किंवा नसावी याबद्दलची एक भावना निर्माण होते, आणि ज्या गोष्टी आपल्याकडे असायला हव्यात ही जेव्हा जाणीव तुम्हाला निर्माण होते तेव्हा आसक्ती निर्माण होते. आसक्ती झाली की मग मोह आला, मोह आला की ईर्ष्या आली, आणि मग काम क्रोध वगैरे सगळं काही आहेच त्याच्याबरोबर. तर हा जी देहबुद्धी जी आहे की जे सगळ्याचं मूळ आहे, सगळ्या मोहाचं आणि ईर्ष्याचं मूळ आहे की मी आणि माझा देह जो आहे ते संपूर्ण सत्य आहे, परम सत्य आहे, याची जी बुद्धी आहे आणि याच्यामुळे होणारे जे विकार आहेत त्याच्याबद्दल समर्थ म्हणतात की दुसरी पंक्ती काय म्हणते की तया ज्ञान कल्पांत काळी कळेना. म्हणजे देहबुद्धीचा निश्चय ज्या टळेना, म्हणजे जो बिचारा, आपण बिचारा म्हणूयात की ज्या बिचारा माणसाला त्या षड्रिपूंपासनं, त्या देहबुद्धीपासनं, त्या देहाच्या जाणीवेपासनं की इंद्रिय जय ज्याच्याकडे नाही, ज्याला तो मोह आवरता येत नाहीये इंद्रियांचा, तसा जो बिचारा जो माणूस आहे की ज्याला तो टळत नाहीये, त्याच्यापासून ते दूर जात नाहीये, तया ज्ञान कल्पांत काळी कळेना. म्हणजे ज्ञान जे आहे, खरं ज्ञान ज्याला आपण म्हणतो, शाळेत शिकवतात ते नाही, खरं ज्ञान जे आहे, सत्याचं ज्ञान जे आहे, सतचं जे ज्ञान आहे ते ज्ञान कल्पांत काळी देखील कळत नाही. कल्पांत म्हणजे काय, कल्पनांचा जिथे देखील अंत होतो. म्हणजे कल्पनांच्या परे आपण जे म्हणतो की कल्पनेच्या पलीकडेही जे विश्व आहे त्याच्यात देखील जरी तुमचा तो काळ गेला, काळ म्हणजे तुमचा काळ नव्हे, काळ म्हणजे हा काळ जो आपल्याला सोडून चाललेला आहे सतत मागे, तिथपर्यंत जरी काळ जाऊन ठेपला तरी या लोकांना ज्ञान होत नाही. थोडक्यात अर्थ एवढाच आहे सोप्या भाषेमध्ये की ज्या लोकांना ही भावना असते की इंद्रिय जय नाही आणि प्रत्येक गोष्टीचा मोह असतो, प्रत्येक गोष्टीची आसक्ती असते, अशा लोकांना ज्ञान हे कधीच प्राप्त होत नाही. कल्पांत काळी शब्द असा आहे की कल्पांत काळी, कल्पनेचा अंत जिथे होतो तेव्हा. पण सोप्या शब्दात अर्थ एवढाच आहे की त्यांना कधीच याचं ज्ञान होत नाही, त्यांना कधीच सत्याचं ज्ञान होत नाही. याचं कारण आहे
याचं कारण आहे. याचं कारण आपल्या संस्कृतीमध्ये, सनातनमध्ये दडलेलं आहे. सनातन या शब्दाचा अर्थच मुळे असा आहे की ज्याला काळ नाही, जे सतत चालू राहतं ते सनातन. आता जी गोष्ट सतत असते, जसं आपण आत्मा बद्दल आपण मागच्या श्लोकात पण ऐकलं होतं की एकोहम द्वितीयो नास्ती न भूतो न भविष्यती, की मला भूतकाळही नव्हता, मला भविष्यकाळही नाहीये, मला सुरुवातही नाही, मला अंतही नाही, मी एक आहे, सगळीकडे एकच राहतो, वेगवेगळ्या रूपात दिसतो पण मी एकच आहे. ही जी सत्य जी आहेत, आता सत्याची व्याख्या प्रत्येकाची वेगळी असते. त्यामुळे या फंदामध्ये पडायचं नाही की माझं सत्य जे असेल तेच तुमचं सत्य असेल. बरोबर आहे, एकम सत विप्राह बहुता वदंती. त्यामुळे सत्य जे आहे ते प्रत्येकासाठी वेगळं आहे, पण निदान ते तरी शोधायचा प्रयत्न केला पाहिजे की माझ्या पुरतं सत्य काय आहे. ते जे सत्य आहे ते माझ्या पुरतं किमान सत्य काय आहे, किमान याचा तरी शोध घेता आला पाहिजे. आणि जर देहबुद्धी असेल तर त्याचा शोधच तुम्हाला घेता येत नाही. आणि याचा शोध का घ्यायचा, खूप जणांना हा प्रश्न येतो की सत्य शोधून काय करायचं, हे जे ज्ञान आहे ते मिळवून करायचं काय आहे. एक असतं आंतरिक समाधान. नास्तिक मंडळी जी असतात ती सतत चडफडत असतात, त्यांना कुठल्या गोष्टीत काही शांतताच नसते, त्यांना सतत प्रश्नच पडत असतात. आता प्रश्न पडणं, नास्तिक असणं हे वाईट नाहीये, पण त्याच्यावरती प्रश्नांची उत्तरं शोधणं किमान हे तरी तुमचं कर्तव्य असलं पाहिजे. दुसऱ्याला नावं ठेवण्यापेक्षा, त्याला हिणवण्यापेक्षा, तुम्हाला जर प्रश्न पडत आहेत, तुम्हाला जर प्रश्न आहेत, शंका आहेत समजा, तर त्या शंकांची उत्तरं, त्या शंकांचे निरसन काय होईल किमान याचा तरी प्रयत्न करा. पण देहबुद्धी जी असते तुम्हाला त्याच्यासाठी ही बांधून ठेवते, कारण की मी जे समजतो, माझ्या इंद्रियांना जे समजतं तेच परम सत्य आहे. ह्या झाला देहबुद्धी, आणि हा त्याचा परिणाम की तुम्ही दुसरं काही शोधायलाच तयार होत नाही. त्यामुळे तया ज्ञान कल्पांत काळी कळणार, शेवटपर्यंत त्यांना काही कळत नाही, तसेच येतात आणि तसेच निघून जातात. आणि हे ज्ञान का मिळवायचं, तर मोक्ष प्राप्तीसाठी. आणि मोक्ष तर खूप लांबची गोष्ट झाली, किमान तुम्हाला मानसिक समाधान तरी लाभलं पाहिजे, शांतता लाभली पाहिजे. आणि आजकालच्या काळामध्ये, आता आपण सध्या कोरोनाचं वगैरे बोलतोय म्हणून आजकालच्या काळामध्ये होते चिडचिड सगळ्यांची, नाही असं नाही, पण हा काळ कायम असाच राहणार आहे का, नाही राहणार आहे. हे परम सत्य आहे का, नाहीये. आज हा काळ, उद्या वेगळं काहीतरी असणार आहे, पण किमान ह्याची जाणीव तरी असली पाहिजे, म्हणजे मग तुम्ही मानसिक दृष्ट्या शांत व्हाल. किमान एवढं तरी झालं पाहिजे, तुम्हाला जे जाणवतंय तेच सत्य आहे असं समजू नका, नाहीतर या देहबुद्धीचा विकार तुम्हाला जडेल आणि मग तुम्हाला ज्ञानच होणार नाही. आपण जे समजतो तेच फक्त खरं. तर तिसऱ्या पंक्तीमध्ये काय म्हणतात समर्थ, की परब्रह्म ते मीपणे या कळेना. परब्रह्म जे आहे, परमेश्वर जो आहे, त्याची व्याप्ती जी आहे ती मीपणे तुम्हाला कळणारच नाही. मीपणा जिथे जिथे जडलेला असतो तिथे परब्रह्माची जाणीव होणं शक्यच नाही. कारण की जेव्हा तुम्ही मी म्हणता, जेव्हा आपण मी म्हणतो की मी काहीतरी आहे, तेव्हा तुम्ही स्वतःला ते जे परब्रह्माचं रूप तुमच्यात आहे, एक रूप, बरोबर, ऐक्याबद्दल आपण आधीच्या श्लोकांमध्ये समजून घेतलेलं आहे की हे ऐक्य काय असतं. ऐक्य म्हणजे कशाचं, तर आत्मा परमात्मा शेवटी एक, हे ऐक्य आपल्या बरोबर आहे, आपल्या आतमध्ये आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही मी म्हणता, मीपणा जेव्हा अंगी मांडतो तुमच्या, आणि मीपणावरती संत लोकांनी, संत मंडळींनी खूप लिखाण केलेलं आहे, त्याच्यावर आपण कधीतरी पुन्हा एकदा, पण सध्या आपण एवढंच लक्षात घेऊ की मीपणा जो आहे, जेव्हा तुम्ही मी म्हणता तेव्हा तुम्ही स्वतःला त्या परमात्म्यापासून वेगळं करू पाहता. आणि जेव्हा तुम्ही स्वतःला त्या परमात्म्यापासून वेगळं करू पाहता तेव्हा तुमचं स्वतःचं अस्तित्व तयार होतं. तेव्हा तुम्हाला त्या परब्रह्माची जाणीवच राहत नाही, कारण की जर परब्रह्माची जाणीव असती तर तुम्ही स्वतःला त्या परब्रह्मापासून, त्या परम चैतन्यापासून स्वतःला वेगळं करून बघितलंच नसतं. खूप एक विषय निघाला म्हणून सांगतो, परब्रह्म ते मीपणे आकळेना याचं एक सुंदर उदाहरण तुम्हाला गोष्ट सांगतोय की जी सगळ्यांना माहिती आहे माझ्या मते.
सगळ्यांना माहिती असली पाहिजे. संत ज्ञानेश्वर यांना पैठणच्या लोकांनी, ब्राह्मणांनी म्हणू आपण, तिकडचे जे कर्मकांड करणारे जे होते त्यांना सांगितलं की सर, सर्वभूती आत्मा जर समजा एक आहे तर त्या रेड्याच्या मुखी वेद म्हणून दाखव बरं. कारण त्या लोकांना मी आणि परब्रह्म हे ते वेगळे समजायला लागले होते. कळतंय का? कारण की ते मी वेगळा आहे, तो रेडा वेगळा आहे, ह्याचा जीव वेगळा आहे, त्याचा आत्मा वेगळा आहे, हे वेगळं आहे, ते वेगळं आहे. त्यामुळे त्यांची ती परमात्म्यापासून फारकत झालेली होती. आता इतिहासकार, सध्याचे वैज्ञानिक संशोधक त्याच्यावरती कितीही त्याच्यावर चर्चा करो की ते खरंच घडलं होतं का नव्हतं, वैज्ञानिक प्रमाण काय, हे काय ते काय, मी त्याच्यात पडत नाहीये. मी फक्त त्या गोष्टीचं मर्म सांगतोय. मर्म इतकंच आहे की माऊलींना, संत ज्ञानेश्वरांना हे समजलेलं होतं की सर्वभूती आत्मा एक आहे आणि म्हणून तो रेडा देखील वेद म्हणतोय की काय. जे ज्ञानेश्वरांना येत होतं तेच त्या रेड्याला देखील येत होतं, तेच ते आणखीन कोणाला पण येत असेल. कारण की ज्ञानेश्वर माऊलींना हे उमजलेलं होतं की सर्वभूती आत्मा एकच आहे, पण ते त्या बिचाऱ्यांना, दुसऱ्यांना माहिती नव्हतं. त्यामुळे त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांवरती शंका घेतल्या, त्यांना प्रश्न विचारले आणि सांगितलं की मग हे सिद्ध करून दाखव, तू जर असं म्हणतोयस तर सिद्ध करून दाखव. ज्ञानेश्वर माऊलींनी ते सिद्ध केलं. गोष्टीची सत्यता नाही वगैरे वगैरे संशोधकांना त्याच्यावर वेळ घालू देत. आपण जो अर्थ घेतला पाहिजे, आपण जे शिकलं पाहिजे ते आपण शिकलंच पाहिजे. तिकडे लोकांची काहीही चर्चा हो, अर्थ इतकाच की परब्रह्म ते मीपणे आकळेना. परब्रह्म ज्ञानेश्वर माऊलींना समजलेलं होतं म्हणून त्यांना ते शक्य झालं. पैठणच्या इतर ब्राह्मणांना ते समजलेलं नव्हतं. ते स्वतःला मोठे समजत होते की आपण कोणीतरी आहोत. त्यामुळे त्यांना ते परमतत्व जे आहे, परमात्मा, परब्रह्म जो आहे, त्यापासून त्यांची फारकत झालेली होती. त्यामुळे त्यांना ते शक्यच वाटलं नाही, म्हणून त्यांनी ज्ञानेश्वरांना सिद्ध करायला लावलं होतं. अशा या गोष्टी ज्या आहेत त्यांच्यामधून देखील शिकण्यासारखं खूप असतं. आपण फक्त ते रेडा आणि मग वेद मग ते कसं शक्य, आपण फक्त ह्याच्यात अडकून पडतो. त्यांच्या मागचं मर्म देखील समजून घेतलं पाहिजे. तर परब्रह्म ते मीपणे आकळेना, तुम्हाला कळणारच नाही जोपर्यंत मीपणाची भावना आहे. मग चौथी पंक्ती काय म्हणते की मनी शून्य अज्ञान हे मावळेना. आता हे परब्रह्म तुम्हाला समजत नाही काय आहे, तुमच्याकडे ज्ञान नाही, देहबुद्धीचा विकार जडलेला आहे आणि मीपणा अंगी बनावला आहे, तर मग काय होणार आहे, तर मनात तुमच्या एक प्रकारचं शून्य असणार आहे. आणि अज्ञान, अज्ञान हे मावळेना. मावळेना म्हणजे कमी होत नाहीये. तर आता हे शून्य अज्ञान असंही आपण म्हणू शकतो आणि शून्य आणि अज्ञान असंही म्हणू शकतो. मला जो अर्थ जास्त भावला तो शून्य आणि अज्ञान ह्या दोन वेगवेगळ्या संकल्पना समजून घेण्यामध्ये मला तो अर्थ थोडा जास्त भावला. तो असा की मनी शून्य अज्ञान हे मावळेना. शून्य म्हणजे काय? शून्य हा आकडा आहे वगैरे सगळं ठीक आहे, पण भारतीय संस्कृतीमध्ये शून्याचा जो उद्गम आहे तो काहीही अस्तित्व नसण्याचा आहे. म्हणजे एक प्रकारची पोकळी. तुमच्या मनामध्ये ना ज्ञान आहे, ना चांगले विचार आहेत, ना चांगली वृत्ती आहे, ना तुम्हाला कुठल्या गोष्टीचं भान आहे, ना तुम्ही काही चांगल्या गोष्टी ऐकत आहात, ना चांगल्या गोष्टी बोलत आहात, ना वाचत आहात. ह्याचा अर्थ तुमच्या मनामध्ये एक प्रकारची एक गंभीर अशी अज्ञानाने भरलेली एक पोकळी निर्माण झालेली आहे. शून्य निर्माण झालेलं आहे. शून्य की काहीच तुमच्या मनात नाहीये. शून्याचा अर्थ वेगळ्या पद्धतीने घेता येऊ शकतो की जे आपण कधीतरी मी सांगेन त्याचा काय अर्थ होईल की शून्यता म्हणजे काय आणि त्याचं महत्व काय आहे. शून्य देखील महत्वाचं आहे आपल्या आयुष्यामध्ये. पण हे शून्य जे मी समजलो ते असे की ती एक प्रकारची पोकळी झालेली आहे. इंग्रजीमध्ये ज्याला व्हॉइड असं म्हणतात, VOID, व्हॉइड. याचा अर्थ असाच आहे की त्याच्यामध्ये काहीच नाही. थोडक्यात डोकं तुमचं रिकामं आहे. मनी शून्य, डोकं रिकामं आहे तुमचं. अज्ञान ते मावळेना. मग ते अज्ञान पण तुमचं त्यामुळे मावळत नाहीये. कारण की ते अज्ञान दूर होईल कसं? तुम्हाला जर ज्ञानच मिळत नाहीये, तया ज्ञान कल्पांत काळी कळेना. त्याला ज्ञान मिळूच शकत नाही, तर ते अज्ञान जाईल कसं तुमचं?
अज्ञान म्हणजे अंधार आहे. त्याच्यावर जर तुम्हाला काही करायचं असेल तर ज्ञानाची ज्योती लावणं, ज्ञानाचा प्रकाश तिथे पडणं अत्यंत गरजेचं आहे. आणि अशा माणसाला, मी बिचारे म्हणतो त्यांना, अशा लोकांना जर ज्ञानच मिळत नाहीये तर त्यांचं अज्ञान मावळेल कसं? तर हे या श्लोकामध्ये समर्थ सांगतात की देहबुद्धी काय, तुम्हाला ज्ञान कसं मिळत नाहीये आणि परब्रह्म तुम्हाला त्याची प्राप्ती कशी होणार नाही, त्याच्याबद्दल समजणार तुम्हाला का नाही, याबद्दल समर्थांनी या श्लोकामध्ये सांगितलं. आता आपण पाहूयात पुढचा श्लोक क्रमांक 192. मना ना कळे ना ढळे रूप ज्याचे, तुझे बीण ते ध्यान सर्वोत्तमाचे, तया खूडते हीण दृष्टांत पाहे, तेथे संग निसंग दोन्ही नसाहे. आता हा आणखीन एक श्लोक आहे की ज्याच्यामध्ये आपण थोडंसं क्रम बदलूयात. आपण या श्लोकासाठी शेवटच्या पंक्तीपासून सुरुवात शेवटच्या पंक्तीने करूयात, मग पुढे येऊयात. शेवटची पंक्ती काय म्हणते की तेथे संग निसंग दोन्ही नसाहे. आता हे कसं शक्य झालं? या श्लोकामध्ये समर्थ इतकंच सांगतात, ढोबळ मानानी अर्थ असा आहे की परमात्मा जो आहे, परमेश्वर जो आहे, त्याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये काही भावना नाही, चिंतन नाही, मनन नाही, त्याचं ध्यान नाही. जर असं झालेलं आहे तर तुम्हाला संग पण नाही आणि निसंग पण नाही. म्हणजे तुम्हाला हेही नाही आणि तुम्हाला तेही नाही. तर ते संग म्हणजे कोणाचा संग? तर परमेश्वराचा, त्याच्या अस्तित्वाचा, किंवा सज्जन संग, साधू पुरुषांचा संग, उत्तम माणसांचा संग. संग म्हणजे संगती. मग ती कशाचीही असू शकते. मनाच्या श्लोकांमध्ये संघ जो आहे तो एक परमेश्वराचा संघ पण दिलेला आहे आणि एक सज्जनांचा संघ पण दिलेला आहे, गुरुचा संघ देखील दिलेला आहे, साधूंचा देखील संघ दिलेला आहे. तर हा जो संघ आहे की जो तुम्हाला आयुष्य जगण्यासाठी उपयुक्त ठरतो, तोही नाही मिळत. आणि निसंगचा अर्थ असा की स्वतःपासनं एक, ज्याला आपण म्हणतो की मी आणि स्वतःच्या अस्तित्वाचा जो संघ आहे, माझा आणि माझ्या अस्तित्वाचा आणि या कुडीचा, देहाचा पुन्हा एकदा जो संघ आहे, तो जोपर्यंत जात नाही, त्याच्यातून जोपर्यंत मी मुक्त होत नाही की हे शरीर म्हणजे मी नव्हे, याच्यातून जोपर्यंत मी मुक्त होत नाही तोपर्यंत निसंग प्राप्ती होणार नाही. निसंग म्हणजे संग नसणे. तर तो संघ वेगळा आणि निसंग वेगळा आहे. निसंग म्हणजे शरीर आणि आपण, तो जो आत्मा जो आहे, आत्मा आणि कुडी यांचं एक घट्ट नातं आपण बांधून ठेवलेलं आहे. आपल्याला वाटतं की शरीर म्हणजेच आत्मा, हे म्हणजेच सगळं आयुष्य वगैरे वगैरे. पण आपल्याकडे उपमा अशी दिलेली आहे की आत्मा अमर आहे आणि शरीर एखाद्या कपड्यांसारखं आत्मा धारण करत असतो आणि प्रत्येक जन्मामध्ये, प्रत्येक मृत्यूनंतर म्हणा, तो आत्मा ते कपडे सोडून देतो आणि दुसरे कपडे परिधान करतो. पण आपल्याला जर हे समजून घ्यायचं असेल किंवा त्या परमात्म्याशी जर जोडलं जायचं असेल तर या देह भावनेतनं थोडंसं वर आपण आलं पाहिजे. इंग्रजीमध्ये त्याला एक फार सुंदर शब्द आहे, एलिव्हेट, टू एलिव्हेट. उत्तिष्ठ, तुम्ही त्याच्यातून वर आलं पाहिजे. जिकडे भगवान कृष्ण भगवद्गीतेत सारखं अर्जुनाला सांगत असतात, उत्तिष्ठ भारतः, उत्तिष्ठ भारतः, उत्तिष्ठ भारतः. भारत म्हणजे अर्जुन, कारण की भरत कुलामध्ये जन्माला आला म्हणून अर्जुन, भारत. तर उत्तिष्ठ म्हणजे काय? उभा राहा हे तर झालंच, शस्त्र घे आणि उभा राहा हे तर झालंच. पण उत्तिष्ठ म्हणजे तू ज्या विचारांच्या गर्तेत जाऊन पडलेला आहेस, ज्या मानसिक अवस्थेच्या गर्तेत जाऊन पडलेला आहेस, तिकडनं उभा राहा, तिकडनं वरती ये, स्वतःला वर काढ, उत्तिष्ठ, उभा राहा. एक प्रकारचा तो निसंगच आहे की तुझे विचार जे आहेत, तुला जे वाटतंय, तुझं जे शरीर तुला वाटतंय आणि समोरच्यांचं जे वाटतंय, त्या भावनेतनं बाहेर ये आणि कर्म कर. या भावनेतून बाहेर येऊन कर्म कर. म्हणून उत्तिष्ठ भारतः, फक्त उभा राहा आणि शस्त्र घे एवढाच त्याचा अर्थ नाहीये. उत्तिष्ठ भारतः, तिथून वर ये.
तुझ्या गर्तेतनं वर ये, त्या विचारांच्या कर्दमात जे तू रुतलेला आहेस तिकडनं वर ये, उत्तिष्ठ भारतः. तो वेगवेगळ्या अर्थांनी भगवद्गीता देखील समजून घेतली पाहिजे. खूप छुपे अर्थ असतात. त्यामुळे ते उत्तिष्ठ, समर्थ आपल्याला हेच सांगतात की उत्तिष्ठ, वरती या, तुम्ही तुमच्या देहभावनेतनं थोडे वर या, वैचारिक दृष्ट्या जरा वर या, की हे नश्वर आहे, सगळं ह्याच्यावरतीच ठेवू नका, शरीरावरती. त्यामुळे संघ आणि निस्संग हे, आता हे मी 2 अर्थ सांगितले मुद्दाम यासाठी, कारण की पहिल्यापासून इथे येईपर्यंत इथे समजायला काही गडबड होऊ नये म्हणून मी संघ आणि निस्संग हे आधीच सांगितलं की काय त्याच्यामध्ये फरक आहे. तर आपण पहिली पंक्ती बघूयात आधी आता, की मना ना कळे ना ढळे रूप ज्याचे. आता हा जो श्लोक आहे, या श्लोकामध्ये पहिली पंक्ती आणि शेवटची पंक्ती याच्यामध्ये विरोधाभास नावाचा एक अलंकार, सध्या हे जरा कमी होत चाललंय आपल्याकडे, व्याकरण म्हणा, शुद्ध लेखन म्हणा, पण विरोधाभास हा देखील एक अलंकार आहे की ज्याच्यामध्ये आधी काय होतं की तेथे संघ निसंग दोन्ही नस आहे, मग तिथे राहत नाही. आणि मना ना कळे ना ढळे रूप ज्याचे, शब्दशः अर्थ जर घ्यायचा झाला की मनाला ज्याच्याबद्दल कळत नाही आणि जे ढळतही नाही मनातून, असं रूप. किती विचित्र आहे बघा. पुन्हा एकदा, मना ना कळे, मनाला जे कळत नाही, ना ढळे, ते ढळत पण नाही, निघून जात पण नाही, रूप ज्याचे. आता असं कसं शक्य आहे की एखादं वस्तूचं म्हणा किंवा परमेश्वराचं रूप, देवाचं रूप, आपण कसंही म्हणूयात त्याला, आपण जे कुठलं रूप समजायचं ते समजूयात, सगुण वस्तूचं रूप असं आपण समजूयात, की मना ना कळे, की ज्याच्याबद्दल तुम्हाला त्याचा अर्थच कळलेला नाहीये आणि तरी सुद्धा ते तुमच्या मनातून ढळत नाहीये, तुमच्या मनातून ते निघून जात नाहीये, असं रूप ज्याचे. एका अर्थी हा त्या निर्गुणाचं वर्णन आहे, म्हणून हा विरोधाभास. निर्गुणाचं अस्तित्व असणे हाच मुळात विरोधाभास आहे. कारण की आपल्या सध्याच्या व्याख्येमध्ये जोपर्यंत एखादी गोष्ट तुम्हाला त्याचं मोजमाप करता येत नाही, अनमेजरेबल जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याचं अस्तित्व आपण मान्य करत नाही. पण परमात्मा जो आहे, परमेश्वर जो आहे, परब्रह्म जो आहे, त्याला आपण निर्गुण समजतो. निर्गुण म्हणजे काय की त्याच्यात कुठले गुणच नाही, तुम्ही ते मोजूच शकत नाही. ना त्याचं कुठलं रूप आहे, ना त्याचं कुठलं चित्र आहे, ना रंग आहे, ना वास आहे, ना त्याचं वजन आहे, ना तुम्ही त्याला जाणीव करू शकता, ना त्याला काही आहे, दर्प आहे, काही नाही. घन वस्तू पण नाही, वायू वस्तू पण नाही, पोकळी देखील नाही, अस्तित्वहीन पण नाही आणि अस्तित्व असलेलं पण नाही, असं काहीच नाही. तर असं थोडंसं ते निर्गुणाचं रूप आहे आपल्या इथे. माफ करा, थोडा बाहेर आवाज येतोय आमच्या इथे, त्यामुळे तुम्हाला ऐकू कमी आलं तर मला माफ करा. तर या रूपाबद्दल समर्थ आपल्याला सांगतात, निर्गुणाचं वर्णन आहे ज्याचं रूप कळत पण नाही आणि ढळत पण नाही. तर हे झालं परमेश्वराचं रूप आणि हे झालं त्या परमेश्वराचं वर्णन. तर अशा गोष्टीचं, या निर्गुणाचं जर रूप दुजे वीण ते ध्यान सर्वोत्तमाचे. दुसरी पंक्ती काय म्हणते की दुजे वीण ते ध्यान सर्वोत्तमाचे. अशा या रूपाचं, या निर्गुणाच्या रूपाचं म्हणताना मला सुद्धा इतकी गमतीशीर वाटते हे, कारण की निर्गुणाचं रूप हे कसं झालं. त्यामुळे निर्गुण जो आहे त्या निर्गुणाच्या रूप जोपर्यंत तुमच्या मनातून ढळत नाही ते ध्यान सर्वोत्तम. दुजे वीण म्हणजे बाकी कुणाच्या तरी गोष्टीचं, कुठल्या तरी गोष्टीचं ध्यान करण्यापेक्षा ते जे ध्यान आहे की जे तुम्हाला कळत नाही आणि ते ढळत पण नाही, त्याचं ध्यान सर्वोत्तम. थोडक्यात त्या परमेश्वराचं, परमात्म्याचं, त्या निर्गुणाचं ध्यान हे सर्वोत्तम. आता तिसऱ्या पंक्तीत काय म्हणतात की तया खूण ते हीण दृष्टांत पाहे. आता मध्ये हीण हा जो शब्द आहे मी त्याच्यावरती थोडासा जोर देतो. हीन म्हणजे ही हीन भावना आणि वृत्ती असलेले लोक, हा मी जो अर्थ समजलो तो हा आहे की हीन लोक जे आहेत
तया हीन ते खूण दृष्टांत पाहे. मी थोडासा शब्दांचा क्रम बदलला, कारण की शेवटी काही जरी झालं तरी मनाचे श्लोक हे काव्य आहे. काव्याचे नियम वेगळे असतात, भाषांचे नियम थोडेसे, गद्याचे नियम थोडेसे वेगळे असतात. तर इथे पंक्ती अशी आहे की तया खूण ते हीन दृष्टांत पाहे. आता मी थोडा क्रम बदलतो की तया हीन ते खूण दृष्टांत पाहे. म्हणजे ही हीन प्रवृत्तीची जी लोक असतात, हीन वृत्तीची आणि विचारांची जी लोक असतात, ते खुणेत दृष्टांत बघतात, खुणांमध्ये दृष्टांत बघत असतात. दृष्टांत म्हणजे काय, तर दोन गोष्टी होतात की दृष्टीचा अंत म्हणजे मला दृष्टांत झाला वगैरे वगैरे, हा देखील एक अर्थ होतो. पण तो दृष्टांत जो होणं जो आहे तो कुठलं दाखवण्यासारखी गोष्ट नाहीये. अनुभव आणि अनुभूती यामध्ये फरक आहे. दृष्टांत ही अनुभूती आहे, दृष्टांत हा अनुभव नाही. त्यामुळे जर दृष्टांत झाला असेल तर त्याच्या खुणा तुम्ही काय सांगणार आहात? निर्गुणाची खूण तुम्ही कशी सांगणार? निर्गुणाच्या झालेल्या दृष्टांताची खूण तुम्ही कसं सांगणार? हे काम हीन प्रवृत्तीचे लोक करतात. थोडक्यात सांगायचं झालं तर ज्या मंडळींना परब्रह्म म्हणजे अमुक एक वस्तू, अमुक एक गोष्ट असा ज्यांचा समज झालेला आहे, हे त्यांच्याबद्दल आहे की त्यांना दृष्टांत खुणा हे जे आहे, खूण म्हणजेच त्यांना दृष्टांत वाटतो. एका अर्थी थोडस जर तुम्ही विचार केला तर आपल्याकडे जे भोंदूगिरी चाललेली असते ना, की ह्याच्यात देव आहे, मग ते तुम्हाला काही सांगतात की इथे बघितलं की इथे देव दिसतो, इथे झालं की ते हे दिसतं वगैरे वगैरे. ही जी एक प्रकारची भोंदूगिरी जी आपल्याकडे झाली आहे, त्या काळी देखील ही भोंदूगिरी होती. त्यामुळे आजच्या काळामध्ये याचं मूल्यमापन तुम्ही करू नका. हे इसवी सन 17व्या शतकामध्ये लिहिलेले श्लोक आहेत, त्यामुळे तुम्ही त्या काळाची परिस्थिती समजून हे वाचलं पाहिजे. तया खूण ते हीन दृष्टांत पाहे. ही जी मंडळी असतात, पाखंडी जी लोक असतात, भोंदूगिरी करणारी जी लोक असतात, ते सांगत सुटतात मला दृष्टांत झालाय, मला हे झालंय, आणि ते लोक त्याच्यावर विश्वास पण ठेवतात आणि त्याच्यावर विश्वास ठेवून त्यालाच आपला दृष्टांत मानायला लागतात. त्या खुणा ज्या आहेत त्यालाच आपला दृष्टांत मानायला लागतात. थोडक्यात अस्तित्व नसलेल्या गोष्टीच्या, निर्गुणाच्या खुणांवरती विश्वास ठेवायला लागतात. स्वतःला फसवणं झालं हे. तुम्ही स्वतःला फसवून घेताय, कारण की तो कुठे निर्गुण ना कळतच नाही, समजा आकलनच होत नाही या गोष्टीचं. निर्गुण जे आहे ही अनुभूती घ्यायची गोष्ट आहे, अनुभव घ्यायची गोष्ट नाहीये ही. ती अनुभूती आली पाहिजे, अनुभूती झाली पाहिजे. अनुभूती शब्दांमध्ये मांडता येत नाही. जाणीव आणि नेणीव मध्ये देखील हाच फरक आहे. जाणीव तुम्हाला इंद्रियांनी तुम्हाला सांगता येतं काय झालं, नेणीव सांगता येत नाही. नेणीवेवरती मी व्हिडिओ करणार आहे, 100% करणार आहे, कारण की नेणीव खूप वेळा येतं. आपण त्याच्यावरती नक्की व्हिडिओ करणार आहे. पण सध्या एवढंच लक्षात घ्या की अनुभव हा मोजमाप करता येणारी गोष्ट आहे, अनुभूती ही मोजमाप करता येणारी गोष्ट नाही. अनुभव जर तुम्हाला कुठला आला असेल तर आज तर विज्ञान इतकं पुढे गेलं की मानसिक अनुभव जरी झाला असेल तरी सुद्धा त्याच्या खुणा ब्रेन मॅपिंग मध्ये तुम्हाला शोधता येतात, आणि ते करता येतं, लोक करतात, अनालिसिस वगैरे सगळं करतात भरपूर त्याच्यामध्ये. आता ही अशी अवस्था होते की ज्याला ते दृष्टांत मानायला लागलेत, त्या खुणांना ज्याच्याबद्दल काही आकलन नाही त्याच्याबद्दल त्याला दृष्टांत, त्या खुणा आणि त्यालाच परब्रह्म मानायला लागलेत. मग तेथे संग आणि निसंग दोन्ही नस आहे. अशा विचारांमध्ये जर तुम्ही असाल, अशा पाखंडी विचारांमध्ये जर तुम्ही स्वतःला बुडवून घेणार असाल, तर तुम्ही जे स्वतःला माहिती आहे, मी पुन्हा पुन्हा ते सांगतो की जे आपण समजतो तेच परमसत्य आहे. हा देह जो आहे हेच परमसत्य आहे, किंवा इथे जे सांगितलंय, इथे जे लिहिलं आहे तेच परमसत्य आहे. हा जेव्हा मनात तुमचा विचार येईल तेव्हा तुम्ही त्या सत्यापासून लांब जात राहाल. तुम्ही दुसऱ्या कोणाला सज्जन मानायची शक्यताच संपून जाईल. आणि जर तुम्ही असं काही मानलंच नाही तर तुम्हाला संत संगती लाभणार कशी, सज्जन संग लाभणार कसा, साधूंचा संग लाभणार कसा, आणि परमेश्वराचा तरी संग लाभणार कसा? नाहीच लाभणार.
आणि मग निसंग पण नाही. द्वैताकडून अद्वैताकडे हा प्रवास आहे. सगळ्या संतांनी, सगळ्या संत मंडळींनी द्वैतातून अद्वैताकडे असा हा प्रवास जो आहे त्याचं वर्णन संत मंडळींनी केलेलं आहे दरवेळी. म्हणून संघातून निसंग याचा आणखीन एक वेगळा पैलू आहे, तो मी असाही घेतो की द्वैतातून अद्वैताकडे. तर त्याला द्वैतही नाही, म्हणजे किमान द्वैत असतं तर किमान ते तरी भक्तिभावाने त्यांनी केलं असतं. पण त्याला द्वैतही नाही आणि त्याला अद्वैतही नाही. इथे या माणसाच्या मनामध्ये त्याच्या ठाई या दोन्ही गोष्टी नसतात. म्हणून निर्गुण जो आहे त्याला कुठलीही खुणा, कुठलीही उपमा वगैरे न देता दुजे वीण ध्यान ते सर्वोत्तमाचे, दुसऱ्या कुठल्या तरी कुणाला तरीचे ध्यान करण्यापेक्षा ते निर्गुणाचं ध्यान करा. आता ह्याच्यामध्ये खूप जण तसंही म्हणू शकतात की पण आम्हाला तर अमुक एक देव आवडतो, आम्हाला तमुक एक देव आवडतो. प्रश्न हा नाहीच आहे. द्वैतापासनं अद्वैतापर्यंत हा प्रवास आहे. तुम्हाला जो परमेश्वर आवडतो त्याची नक्की तुम्ही भक्ती करा. समर्थ रामदास स्वतः श्रीरामाचे भक्त होते, बरोबर. पण प्रभू श्रीरामाची भक्ती आणि रामाचं गुणगान केल्यानंतर तुम्ही जर मनाचे श्लोक पहिल्यापासून ऐकलं असेल, मी व्हिडिओ आधीचे पण आहेत, तर तुम्हाला लक्षात येईल की हळूहळू आता श्रीराम, प्रभू श्रीराम यांच्याबद्दल त्यांचं गुणगान हे थोडंसं कमी होऊन आता परब्रह्म, परमात्मा, आत्मा यांचं चिंतन सुरू झालेलं आहे मनाच्या श्लोकांमध्ये. त्यामुळे तुम्ही कुठल्याही रूपाने परमात्म्याला बघा, पण परम सत्य जे आहे, परब्रह्म जो आहे तो निर्गुण असल्यामुळे त्याचं हे रूप, त्याचं ते रूप तुम्ही असं नाही करू शकणार. आणि दुसरी गोष्ट, जर प्रत्येकातच त्याचा निवास आहे तर मग तुम्ही कुठल्याही गोष्टीला ते मानूही शकता, तोही प्रश्न नाही. पण कुठलीही भक्ती करताना, कुठल्याही गोष्टीची भक्ती करताना किंवा माणसाची देखील भक्ती करताना हे लक्षात ठेवा की तो एक परमात्म्याचा अंश आहे. परब्रह्म जो आहे तो वेगळा आहे, त्याचा अंश वेगळा आहे. त्यालाच पूर्ण सत्य मानू नका, हा तो अंश आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल आदर नक्की असला पाहिजे, त्याच्याबद्दल आस्था ही नक्की असली पाहिजे. प्रभू श्रीरामांची बद्दल आस्था आपल्याला सगळ्यांनाच आहे, याबद्दल काही वाद नाही. पण प्रभू श्रीराम यांच्याबद्दल आस्था आपल्याला का आहे? कारण की त्यांना ही जाणीव झाली होती, त्यांनी स्वतःमध्ये निसंग शोधला होता आणि त्या निसंगामुळे आपण त्यांची भक्ती करतो. तर हे लक्षात ठेवा थोडं. तर हा होता श्लोक क्रमांक 191 आणि 192 या श्लोकांचा मला समजलेला अर्थ सोप्या मराठीमध्ये. मित्रांनो, तुम्हाला जर काही सांगायचं असेल, सुचवायचं असेल तर या व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये मला नक्की कळवा, मी उत्तर द्यायचा नक्की प्रयत्न करेन. तुम्हाला जर हे श्लोकांचं भावार्थ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर देखील करा, जेणेकरून हे विचार जे आहेत, समर्थांचे विचार जे आहेत ते आपण अनेक लोकांपर्यंत पोहोचू शकू. आज आमच्या इथे काम चालू आहे, त्यामुळे तुम्हाला जर आवाज अजूनही येत असेल, कदाचित माझा आवाज देखील नीट आला नसेल तर मला तेही नक्की सांगा. त्याबद्दल मी नक्कीच दिलगीर आहे, पण माझ्या हातातही काही फार नाही आहे, त्यामुळे आज मला माफ करा, आवाजही फार येतोय. पण असो, आपलं हे कार्य आहे, आपण हे चालूच ठेवूयात. पुढच्या वेळी भेटू पुढचा श्लोक घेऊन. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ.